नमस्कार, आपल्या सर्वांचं द टाइम 24 लाईव्ह मध्ये सहर्ष स्वागत। आजच्या विशेष बातमीपत्रामध्ये आपण पाहणार आहोत मिनीनाथ खामकर मेजर यांच्या वडिलांस दांडक्यानं मारहाण, आरोपीवर कारवाई करावी, चव्हाण मेजर यांची मागणी। याबाबत सविस्तर वृत्त आपण जाणून घेऊयात। श्रीगोंदा तालुक्यातील आनंदवाडी येथे रहिवासी असलेले मिनीनाथ नागनाथ खामकर यांचे वयस्क वडील नागनाथ खामकर यांना धमकी देऊन वजनदार लोखंडी दांड्यानं मारहाण केल्यानं डावा हाताचे हाड मोडले असून या संदर्भात श्रीगोंदा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असून आरोपी जामीन मंजूर होऊन आरोपीने पुन्हा नागनाथ खामकर यांना जीवे मारण्याची धमकी दिल्यानं वयस्क खामकर कुटुंब आरोपी बाळासाहेब महादेव नलवडे यांच्यापासून भयभीत झाले असून खामकर कुटुंबास अभय मिळावे यासाठी सेवानिवृत्त सैनिक संघटनेच्या वतीनं पोलीस निरीक्षक किरण शिंदे यांना आज निवेदन दिले आहे। आरोपी बाळासाहेब महादेव नलवडे ही व्यक्ती गुन्हेगारी प्रवृत्तीची असल्याचं समजतं आहे। यावेळी सैनिक संघटनेचे पदाधिकारी चव्हाण मेजर यावेळी बोलताना म्हणाले, 28/11/2025 रोजी माजी सैनिक मिनीनाथ खामकर यांचे वडील यांना त्यांच्या शेताशेजारील राहणाऱ्या इसमानं काठीनं मारहाण केल्यामुळे त्यांचा हात फ्रॅक्चर झाला। हात फ्रॅक्चर झाल्यानंतर पोलीस स्टेशनला त्यांनी तक्रार केली। तक्रार दिल्यानंतर त्यांनी गुन्हा दाखल केला। गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपीला अटक होऊन तात्काळ लगेच जामीनवर सोडलेला आहे। जामीनवर आरोपी सुटल्यानंतर दुसऱ्याच दिवशी त्यांनी पुन्हा आणखी आमचे माजी सैनिक खामकर मेजर यांच्या वडिलांना पुन्हा दमदाटी केलेली आहे, पुन्हा जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे। त्या संदर्भात पुन्हा त्यांनी काल पोलीस स्टेशनला येऊन फिर्याद दिलेली आहे। आता श्रीगोंदा तालुका माजी सैनिक संघटनेच्या वतीनं पोलीस स्टेशनला आम्ही निवेदन दिलेलं आहे की ते कुटुंब भयभीत झालेलं आहे, ते शेतात जाऊ शकत नाही, त्यांना कुठेतरी भयमुक्त करावं व त्या आरोपीवर ठोस कारवाई करावी। पुन्हा त्यानं यांच्या बरोबर कसलीही तक्रार करता कामा नये, अशा प्रकारे त्यांनी कारवाई करावी। त्यांनी अगर 7 दिवसामध्ये कारवाई ठोस केली नाही, पुन्हा जर त्याचा त्रास झाला तर सैनिक संघटना माननीय जिल्हा अधीक्षक साहेब अहमदनगर यांच्या कार्यालयात जाऊन उपोषण धरणे आंदोलन करेल। खामकर परिवारास अभय न मिळाल्यास त्याचबरोबर आरोपीवर योग्य ती कारवाई न झाल्यास 8 दिवसानंतर कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा यावेळी देण्यात आला। यावेळेस मोठ्या संख्येने सेवानिवृत्त सैनिक हे उपस्थित होते। आजच्या खास वृत्तावर तुर्तास इथे थांबू, पुन्हा भेटू नवनवीन बातम्यांमध्ये। तोपर्यंत जय हिंद। द टाइम 24 साठी श्रीरंग साळवेसह दत्ताजी जगताप, श्रीगोंदा, अहिल्यानगर।